नमस्कार मित्रांनो, आजच्या काळात जवळपास प्रत्येकाकडे क्रेडिट कार्ड असते. ऑनलाईन शॉपिंग असो, फ्यूल भरायचं असो किंवा इमर्जन्सी सिच्युएशन, क्रेडिट कार्ड खूप उपयोगी पडते. पण एक मोठी समस्या अशी आहे की खूप लोकांना क्रेडिट कार्डचं बिल डेट, ड्यू डेट आणि इंटरेस्ट कसं काम करतं हे नीट समजत नाही. आणि याच कारणामुळे काही लोक नकळत मोठ्या कर्जात अडकतात. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्रेडिट कार्डबद्दल संपूर्ण माहिती सोप्या भाषेत सांगणार आहे. क्रेडिट कार्ड म्हणजे काय, बिल डेट काय असते, ड्यू डेट कशी काम करते आणि इंटरेस्ट कधी लागते. सर्वात आधी आपण समजून घेऊया क्रेडिट कार्ड म्हणजे काय. तर क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेकडून दिलेल्या एक उधारीवर खर्च करण्याचा एक पर्याय असतो. म्हणजे तुम्ही आधी खर्च करता आणि नंतर त्या खर्चाचं बिल भरता. समजा तुमचे क्रेडिट कार्डचं लिमिट 50,000 आहे, म्हणजे तुम्ही 50,000 पर्यंत शॉपिंग किंवा पेमेंट करू शकता. मग महिन्याच्या शेवटी बँक तुम्हाला बिल जनरेट करून पाठवते. भारतामध्ये अनेक बँका क्रेडिट कार्ड देतात, जसे की HDFC बँक, ICICI बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया. क्रेडिट कार्डमध्ये एक गोष्ट असते ज्याला बिलिंग सायकल म्हणतात. बिलिंग सायकल म्हणजे साधारणपणे 30 दिवसांचा कालावधी, ज्यामध्ये तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून केलेले सर्व खर्च जमा करता. उदाहरणार्थ समजा तुमचं बिलिंग सायकल आहे 1 तारीख ते 30 तारीख, तर या 30 दिवसांमध्ये तुम्ही केलेले सर्व खर्च एकत्र केले जातात. आता बिल डेट म्हणजे काय, तर बिलिंग सायकल झाल्यानंतर बँक तुमचं क्रेडिट कार्ड बिल जनरेट करते. या दिवसात बिल डेट किंवा स्टेटमेंट डेट सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ जर तुमचं बिलिंग सायकल 1 ते 30 तारखेचं असेल तर 1 तारखेला बिल जनरेट होईल, म्हणजे त्या दिवशी बँक सांगते की तुम्ही गेल्या महिन्यात किती खर्च केला होता. आता ड्यू डेट म्हणजे काय, सर्वात महत्त्वाचा प्रश्न. ड्यू डेट मित्रांनो, क्रेडिट कार्ड बिल जनरेट झाल्यानंतर साधारणपणे 15 ते 25 दिवसांचा वेळ बिल भरण्यासाठी मिळतो. यालाच ड्यू डेट म्हणतात. समजा बिल डेट 1 जूनला आहे आणि ड्यू डेट 20 जून, म्हणजे तुम्हाला 20 दिवसांचा वेळ मिळतो बिल भरण्यासाठी. जर आपण ड्यू डेटच्या आधी पूर्ण पेमेंट केले तर तुम्हाला कोणतेही इंटरेस्ट लागत नाही. म्हणजे क्रेडिट कार्ड वापरून तुम्ही इंटरेस्ट फ्री पिरियड मिळवता. क्रेडिट कार्डमध्ये 45 ते 50 दिवसांचा फ्री पिरियड मिळू शकतो. उदाहरणार्थ जर तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला खर्च केला तर तुम्हाला बिल भरण्यासाठी जवळपास 45 दिवसांपर्यंत वेळ मिळू शकतो. आता इंटरेस्ट आणि चार्जेस कसे लागतात पाहूया. जर तुम्ही ड्यू डेट पर्यंत पूर्ण बिल पेमेंट केलं नाही तर बँक तुमच्यावर इंटरेस्ट चार्ज करते. क्रेडिट कार्ड इंटरेस्ट खूप जास्त असते, साधारणपणे 3 ते 4% प्रति महिना, म्हणजे जवळपास 36 ते 48% प्रति वर्ष. जर तुमचं बिल 10,000 रुपये असेल आणि तुम्ही ते भरलं नाही तर पुढच्या महिन्यात तुम्हाला 300 ते 400 रुपये इंटरेस्ट लागू शकतं. म्हणून क्रेडिट कार्ड कर्ज खूप पटकन वाढू शकतं. अजून एक गोष्ट म्हणजे मिनिमम पेमेंट. उदाहरणार्थ जर तुमचं बिल 10,000 रुपये असेल तर तुम्हाला बँक सांगते की मिनिमम पेमेंट 500 रुपये भरा आणि उरलेली पुढच्या महिन्यात भरा. पण जर तुम्ही फक्त 500 भरले तर बाकीच्या पैशावर इंटरेस्ट लागू लागतं. शक्य असेल तर नेहमी फुल बिल पेमेंट करा. मित्रांनो, क्रेडिट कार्ड वापरताना अजून एक खूप महत्त्वाचा नियम आहे जो अनेक लोकांना माहीत नसतो. तो म्हणजे क्रेडिट कार्ड लिमिटच्या 30% पेक्षा जास्त वापर करू नये. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 30% नियमच का महत्त्वाचा आहे. याचं कारण आहे क्रेडिट युटिलायझेशन रेशो. जेव्हा आपण क्रेडिट कार्ड वापरतो तेव्हा आपला सिबिल स्कोअर तयार करताना ट्रान्स युनियन सिबिल सारख्या संस्था पाहतात की आपण आपल्या क्रेडिट लिमिटपैकी किती टक्के रक्कम वापरत आहोत. समजा तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट 1 लाख रुपये आहे. जर तुम्ही त्यातून 30,000 रुपये खर्च केला तर तुमचा क्रेडिट युटिलायझेशन 30% होतो. हा युटिलायझेशन चांगला आणि सुरक्षित मानला जातो. पण जर तुम्ही 80,000 रुपये खर्च केले तर युटिलायझेशन 80% होतो. अशा वेळी बँकांना असं वाटू लागतं की तुम्ही क्रेडिटवर खूप जास्त अवलंबून आहात. मित्रांनो, जर आपण क्रेडिट कार्डची लिमिट जवळपास पूर्ण वापरली तर त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या सिबिल स्कोअरवर होतो. कारण बँकांना असं वाटू लागतं की आपल्यावर फायनान्शियल प्रेशर आहे